नमस्कार मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये। आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे। त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि तुम्ही चॅनलवर नवीन पहिल्यांदा आलेले असल्यास आपल्या स्वप्नील यावले या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण आपण आपल्या चॅनलवरती मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग ट्युटोरियल घेऊन येत असतो। व्हिडिओसाठी लागणारे जे मटेरियल आहे ते तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन इझिली यूज करू शकता। त्याचबरोबर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल पण जॉईन करू शकता। आपण मटेरियल सोबतच विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन देत असतो। चला मित्रांनो, तुमचा जराही वेळ न गमावता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। घराच्या सामोरी नजरेची शाळा, लैलानी मजनूची साला बदलायची हाय हाय हाय, आपल्याला पटलेली हाय, ही मधून कशी लाजून हसलेली। मित्रांनो, तुम्ही जो आता डेमो व्हिडिओ बघितला तसा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। मी अलाइट मोशन ओपन केलेलं आहे। मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बिटमॅप प्रोजेक्ट आणि शेकीपिकची लिंक दिली आहे। बिटमॅप प्रोजेक्ट ओपन करायचं आहे। तुमच्यासमोर अशा प्रकारचं बिटमॅप प्रोजेक्ट ओपन होणार आहे। तुम्हाला काहीच नाही करायचं आहे। प्लसच्या आयकॉन क्लिक करून मीडिया फाईलवर जाऊन आपला फोटो सिलेक्ट करायचा आहे। मी हा फोटो सिलेक्ट करतो। त्यानंतर त्याला इथे जाऊन फिल कंपोजन एरिया कोण टाकायचा आहे आणि त्याला 7 बीटपर्यंत घेऊन जायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर त्याला सर्वात खाली घेऊन यायचं आहे फोटोला अशा प्रकारे, ह्या लेअरच्या खाली घेऊन यायचं आपल्याला। त्यानंतर त्याला इथे जाऊन मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मर जाऊन चांगल्या प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला इथे पण फोटो ॲड करायचा आहे। मीडिया फाईलमधून आपला फोटो ॲड करून घ्यायचा आहे। मी हा फोटो ॲड करतो। त्याला इथे जाऊन फिल कंपोजन एरिया कोण टाकायचा आहे। त्यानंतर त्याला आपल्या बीटपर्यंत घेऊन जायचं आहे 11.26च्या। त्यानंतर फोटोला मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मर जाऊन चांगल्या प्रकारे सेट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर त्या फोटोला पण आपल्याला खाली घेऊन यायचं आहे। त्यानंतर आपल्याला बाकी इतर फोटो ॲड करायचे। इथे प्लसच्या आयकॉनवरून मीडिया फाईलवर जाऊन आपला फोटो ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। जास्तीचा पार्ट कट करून घ्यायचा आहे। आणखी फोटो ॲड करायचा आपल्याला, जास्तीचा पार्ट कट करून टाकायचा आहे। इथे पण फोटो ॲड करायचा आपल्याला अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला इथे पण फोटो ॲड करायचा आहे। मीडिया फाईलवर जाऊन आपला फोटो, त्यानंतर आपल्याला आणखी फोटो ॲड करायचा आपल्याला इथे। जास्तीचा पार्ट कट करायचा आहे। त्यानंतर आपल्याला आणखी फोटो ॲड करायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर फोटो क्लिक करून इथे जाऊन फिल कंपोजन एरिया कोण टाकायचा आहे। त्यानंतर इथे पण फिल कंपोजन एरिया कोण टाकायचा आहे अशा प्रकारे आपले फोटो ॲड झाल्यावर सर्वात अगोदर यायचं आपल्याला। त्यानंतर ग्रुप लेअरवर क्लिक करून एडिट ग्रुपवर जाऊन फोटो क्लिक करून कलर आणि फिरवून स्टारवर जाऊन आपला आणखी फोटो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने कोणता पण फोटो ॲड करू शकता। इथे मी हा फोटो ॲड करतो। त्यानंतर त्याला मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मर जाऊन चांगल्या प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला इथून बॅक जायचं आहे। त्यानंतर ह्या ग्रुपवर आपल्याला एडिट ग्रुपमध्ये जाऊन फोटो क्लिक करून कलर आणि फिरवर जाऊन स्टारवर जाऊन आपला फोटो इथे पण ॲड करून घ्यायचा आपल्याला। मी हा फोटो ॲड करतो अशा प्रकारे। त्यानंतर त्याला पण मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मर जाऊन चांगल्या प्रकारे सेट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर इथून बॅक जायचं आपल्याला। त्यानंतर आपला जास्तीचा पार्ट जो आहे आपल्या इथे जाऊन कट करायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर जे आपल्याला हे फोटो आहे मित्रांनो आपल्याला खाली घेऊन यायचे ह्या लेअरच्या, आणि हा फोटो पण
अशा प्रकारे. त्यानंतर हा फोटो आपल्याला ह्या लेअरच्या खाली घेऊन यायचा आहे. त्यानंतर हा फोटो पण आणि हा फोटो पण अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला इथे येऊन हॅबिटवर येऊन प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडिया फायलवर जाऊन मी तुम्हाला ओव्हरले इफेक्ट दिलेला आहे, तो ओव्हरले इफेक्ट आपल्याला इथे ॲड करायचा आहे. मी तुम्हाला जो टेलिग्रामला दिलेला आहे, तुम्ही तिथून फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता. अशा प्रकारे. त्यानंतर त्याला ब्लेंडिंगमधून लाईटमधून स्क्रीन करून टाकायचं आहे. त्यानंतर त्याला पुन्हा इथे सिलेक्ट करायचं आहे, इथे जायचं आहे, कॉपी टू लेअर करायचं आहे. त्यानंतर इथे जाऊन पेस्ट लेअर करून टाकायचं आहे. त्यानंतर त्याला इथे क्लिक करून इथे जाऊन अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला हॅबिटवर यायचं आहे, मीडिया फायलवर जायचं आहे आणि आपला जो हा टेक्स्ट स्पिन घ्यायचा आपल्याला इथे ॲड करायचा आहे, तो शेवटपर्यंत घेऊन जायचा आहे. त्याला ब्लेंडिंगमधून लाईटमधून स्क्रीन करून टाकायचं आहे. त्यानंतर त्याला मूव अँड ट्रान्सफॉर्ममधून चांगल्या प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. इथे जो अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला इथून आपल्याला बॅक जायचं आहे. आपल्याला आपल्या शेकी पिकमध्ये जायचं आहे. आपला फर्स्ट फोटोचा इफेक्ट आपल्याला इथे जाऊन कॉपी पेस्ट करायचा आहे. त्याचं पुन्हा आपल्या बिटमार्क प्रोजेक्ट जाऊन आपला फर्स्ट फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला आपला जो सेकंड फोटो आहे, त्या सेकंड फोटोला पण हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर फोटोवर क्लिक करून मूव अँड ट्रान्सफॉर्ममधून फोटोला आपला इफेक्ट द्यायचा आपल्याला. अशा प्रकारे. त्यानंतर हा फोटोला पण सेम प्रोसेस करायची आपल्याला. फोटो क्लिक करून मूव अँड ट्रान्सफॉर्ममधून अशा प्रकारे इफेक्ट देऊन द्यायचा. त्यानंतर पुन्हा आपल्याला इथून बॅक जायचं आहे, आपल्या शेकी पिनला जायचं आहे. आपला जो सेकंड फोटो आहे, सेकंड फोटोचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला इथून कॉपी पेस्ट करायचा आहे. त्याचं पुन्हा आपल्या बिटमार्क प्रोजेक्ट जाऊन आपले जे लेअरचे जे फोटो आहे छोटेवाले, ह्या छोट्या फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे 3 फोटोंना अशा प्रकारे. त्यात पुन्हा आपल्याला इथून बॅक जायचं आहे. आपल्या शेकी पिकमध्ये जायचं आहे. आपला जो फोटो आहे याचा जो इफेक्ट आहे आपला इथे जाऊन तो कॉपी पेस्ट करायचा आहे. त्यानंतर पुन्हा आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवर जाऊन आपला जो हा फोटो आहे हा फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा आपल्याला बॅक जायचं आहे, आपल्या शेकी पिकमध्ये जायचं आहे आणि ह्याचा जो 2 लेअर आपल्या ह्या इथून सिलेक्ट करायचे आहे, इथून कॉपी 2 लेअर्स करायचे आहे. पुन्हा आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवर जाऊन पेस्ट 2 लेअर्स करायचे आहे. त्याचं पुन्हा ते सिलेक्ट करायचे आहे आणि त्यांना शेवटपर्यंत घेऊन जात आहे अशा प्रकारे आपला पूर्ण व्हिडिओ तयार झाला मित्रांनो. इथे जाऊन व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. All my life holding all of it closely. I played it innocent, a feel of discontent. I'm finally facing it all, fearless.
me.